मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणवणी विशेषे अत्यादरू विवेकावरी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 22व्या क्रमांकाची ही ओवी आहे। या ओवीपासून 27 क्रमांकाच्या ओवीपर्यंत म्हणजे 6 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी श्रीगुरूंना नमन केलेलं आहे, श्रीगुरूंना वंदन केलेलं आहे। ज्ञानोबारायांच्या वर्णनातील श्रीगुरु वर्णन हा अतिशय आवडीचा असलेला विषय आहे। जेथे कुठे तशी संधी प्राप्त होताना दिसते तेथे ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंचं वर्णन केल्या वाचून राहत नाहीत। उलट काही ठिकाणी स्वतःहून श्रीगुरु वर्णनाकडे ज्ञानोबाराय प्रवृत्त होताना आपल्याला दिसतात। या ओवीचा अन्वय आणि अर्थ एकदा सांगतो। या 5-6 ओव्या पाहण्याचा विचार आपण आता करूयात। मज जेणे हा संसार पुरू तारिलो, तो घ्यायचा अध्यारूत सद्गुरु मज हृदयी, म्हणवणी विवेकावरी विशेषे अत्यादरू। जेणे हा संसार पुरू तारिलो, ज्याने ह्या संसार पुरातून मला तारून नेलं तो सद्गुरु माझ्या हृदयात आहे, म्हणून विवेकावर माझे फार प्रेम आहे। जेणे हा संसार पुरू तारिलो, ज्याने मला या संसारपुरातून संसार सागरातून तारून नेलं, ज्यांनी मला ज्ञानाचा उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या माध्यमातून उपदेशे करून संसारपुरातून मला तारलं, ते माझे सद्गुरू मी माझ्या हृदयामध्ये साठविलेले आहेत। म्हणूनच माझा विवेकावर म्हणजे आत्मानात्म विवेकावर म्हणजे अध्यात्म ज्ञानावर अत्यंत काय आहे, आदर आहे। मज हृदयी सद्गुरू, ज्ञानोबाराय हे सद्गुरूंना कुठे स्थान देतात? हृदयामध्ये। ते असं म्हटले का माझ्या देवघरामध्ये सद्गुरू किंवा माझ्या पॉकेटमध्ये सद्गुरू किंवा मोबाईलच्या कशावर स्क्रीनवर काय काय म्हणतात त्याला, हा DP वर सद्गुरू आहे का नाही, असं नाही म्हटले। मज हृदयी सद्गुरू, हृदयामध्ये अंतकरणामध्ये। याचाच अर्थ काय? सद्गुरूंविषयी माझ्या अंतकरणामध्ये जे प्रेम आहे, जो आदर आहे, नित्य कसा आहे, जागृत आहे। आता ज्ञानोबारायांचं आपल्या सद्गुरूंविषयी किती प्रेम होतं हे काही वेगळं सांगायला नको। 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम या पदावर विस्तृत व्याख्यान ज्ञानोबारायांनी केलेलं आहे। तेवढा ज्ञानेश्वरीचा भाग जणू त्याला गुरु उपनिषद असं म्हणावं। श्रीगुरूं प्रती जे जे वर्णन
वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये, संतवचनांमध्ये येतात त्या सर्व वर्णनाहूनही अतिशय उत्कृष्ट वर्णन गुरुसेवेचा प्रकार ज्ञानोबारायांनी त्या आचार्योपासनम या पदावर व्याख्यान करताना 13व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता केवळ तोंडानं व्यक्त केल्या जाणारं प्रेम, औपचारिक प्रेम आणि खरोखरचं त्या सद्गुरूंविषयी अंतकरणात जिव्हाळा असणं ते प्रेम, याच्यामध्ये काय आहे? महद अंतर आहे. ज्ञानोबाराय त्या वर्णनात तर असं सांगतात, देह असेपर्यंत तर मी श्रीगुरूंची सेवा करणारच करणार, पण या भौतिक या देहाचा त्याग केल्यानंतर देखील मी कशी सेवा त्यांची श्रीगुरूंची करेल ते वर्णन त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. ये शरीची माती मेळवीन तिये क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाती सद्गुरूंचे. आमच्या सद्गुरूंचे श्रीचरण चरणकमल ज्या मातीमध्ये, ज्या भूमीवर, ज्या भूभागावर उभे राहतील तेथे मी मरणोपरांत या देहामध्ये असलेला पृथ्वीचा जो अंश, पंचभौतिक हे जे शरीर आहे त्यातील पृथ्वीचा जो अंश तो तिथे नेऊन काय करील? मिसळेल. असं सगळ्या आपल्या पंचभूतात्मक या देहाबद्दल ज्ञानोबारायांनी बोललेलं आपल्याला आढळून येतं. काल परवा कधी मला वाटतं कीर्तन प्रसंगी त्या अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणातील एका ओवीचा दाखला दिला होता. त्या दुसऱ्या प्रकरणालाच श्रीगुरु वर्णन असं नाव दिलेलं आहे आणि त्या अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. आता उपायवन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. आपल्याला त्या दिवशी तेवढंच पद हवं होतं, दुसरं चरण तेवढाच आपण विचार केला होता. आता उपायवन वसंतू, साधक परमार्थ मार्गामध्ये मोक्षप्राप्तीकरिता जे जे म्हणून उपाय करतो ते सर्व उपाय म्हणजे एक प्रकारचं वन आहे. उपाय करणं त्या साधकाच्या हातात आहे, पण ज्याप्रमाणे त्या वनामध्ये झाडं लावणं, त्यांची जोपासना करणं आपल्या हातात असलं तरीही त्यांना फळ येणं आपल्या हातात नाही. ते वसंताच्या आगमनावरती अवलंबून आहे. अगदी त्या पद्धतीनं साधक करत असलेले उपाय हेच जणू कोणी एक वन आणि त्या उपायांना फळप्राप्ती त्या साधकाच्या जीवनात ज्या वेळेस सद्गुरु कृपारूपी वसंताचं आगमन होतं, असे वसंत कोण आहेत? आमचे श्रीगुरु आहेत म्हटले. श्रीगुरूंचा प्रवेश त्या साधकाच्या जीवनात झाला रे झाला की त्याने केलेल्या उपायांना फळ प्राप्त होतं. पुढचं पद आहे जो आज्ञेचा आहे व तंतू. आज्ञा शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मविद्या आणि आहे व तंतू म्हणजे मंगळसूत्र. त्या स्त्रीला आहेव असा शब्द आहे की नाही? आहेव स्त्री म्हणजे जिचा पती हयात आहे, जी कुंकू आहेव लेणं म्हणतात की नाही कुंकवाला. आणि तंतू म्हणजे सूत्र. या स्त्रीला पती आहे हे ओळखण्याचं तिच्या गळ्यात धारण केलेलं जे चिन्ह मंगळसूत्र. ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंना काय म्हणतात? आमचे श्रीगुरू कोण आहेत? आज्ञेचा आहे व तंतू म्हणजे ब्रह्मविद्येच्या गळ्यातील मंगळसूत्र म्हणजे आमचे श्रीगुरू आहेत. म्हणून ब्रह्मविद्या ही सौभाग्यवती आहे. जर आमचे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज नसतील
तर ती ब्रह्मविद्या भली असली तरी देखील ती विधवा आहे. त्या दिवशी ज्ञानराजा पदाचं जे चिंतन आपण केलं, अनेक समाज सांगितले होते, त्यातली त्यात गरिबी हटाव म्हणून 2-4 सांगितले होते. त्यातला शेवटचा समास मी सांगितला होता, ज्ञानम येन राजते इति ज्ञानराजा. ज्ञानाला ज्याच्यामुळं शोभा आहे ते ज्ञानराज आहेत, ज्ञानोबाराय. म्हणजे ज्ञान पूर्वीच होतं, पण ज्ञानोबाराय नव्हते म्हणून ते एवढं सुशोभित नव्हतं, निस्तेज होतं. आपल्या श्रीगुरूंचं वर्णन ज्ञानोबारायने ह्याच प्रकारे केलेलं, जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची. खरं पाहिलं तर यांचं स्वरूप कसं आहे, हे अमूर्त आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत, परिमूर्तू कारुण्याचा. पण हे मूर्त रूपाला जे प्राप्त झाले, जणू कारुण्यानंच यांच्या रूपानं अवतार घेतलेला आहे, अशा प्रकारचं वर्णन आढळून येतं. केवळ वर्णनच नाही तर ज्ञानोबारायांची आपल्या श्रीगुरूंप्रती तशी काय आहे भावना आहे. ज्ञानोबारायांच्या हृदयामध्ये श्रीगुरूंविषयी काय आहे, अत्यंत प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आदर आहे. म्हणून ते म्हणतात, मज हृदयी सद्गुरू. कोणते सद्गुरू? जेणे हा संसार पुरू तारिलो, ज्याने ह्या संसारपुरातून मला तारून नेलं. संसाराला काय म्हटलं इथं? पूर म्हटलंय. आणि या संसारपुरातून संसाररूपी पाण्याचा अनावर लोंढा. पूर म्हणजे काय? थोडं बहुत पाणी नदीला येतं त्याला काही पूर म्हणत नाहीत. नदी दुथड्या वाहून चालत असते, भरभरून वाहते. कधी कधी ती आपली हद्द देखील काय करते, सोडते. आणि आपल्याबरोबर येणाऱ्या कोणत्याही वस्तू, पदार्थाला, व्यक्तीला काय करते, वाहून नेते. त्याला काय म्हणतो आपण? पूर. संसाराला काय म्हटलेलं आहे इथं? पूर. हा जन्मनं आणि मरण ह्या रूपी असलेला हा जो संसार आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे. भगवान भाष्यकार आचार्य म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मनन, पुन्हा पुन्हा मरण ह्या रूपी जो संसार. किंवा ज्ञानोबाराय आणखी त्याच्यात बाल की खाल निकालना आणखी सूक्ष्मता सांगतात. आगा उपजणे आणि निमने हे साचची जे का मानणे, तया त्याला आम्ही काय म्हणतो? संसार म्हणतो. पुढं काय पद आहे मला लक्षात येईना. आगा उपजणे आणि निमने हे साचची जे का मानणे, तो जीवलोकू मी म्हणे संसारू हन. त्याला काय म्हणतात? संसार म्हणतात. जन्मनं आणि मरण याला खरं मानणं, याला ज्ञानोबाराय काय म्हणतात? संसार. आणि भगवान भाष्यकार जन्मनं आणि मरण याला काय म्हणतात? संसार. थोडासा भेद दिसतो परंतु मोठा भेद आहे त्याच्यामध्ये. उपजणं आणि मरण याला संसार म्हटलंय आचार्यांनी, आणि ज्ञानोबारायांनी जन्मनं मरण हे खरं मानणं त्याला काय त्याच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी त्याला काय म्हटलेलं आहे? संसार म्हटलेला आहे. आणि हा संसार पुरासारखा आहे. पूर जसं होत्याचं नव्हतं करून टाकतो, तसा हा जो संसार किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे, फजित या जीवाची काय करून टाकतो? फजिती करून टाकतो. म्हणून याला ज्ञानोबाराय म्हणतात हा काय आहे? पूर आहे. आणि हा जो संसार पूर आहे, या संसार पुरातून ज्यांनी मला काय केलं? तारलं. ते सद्गुरू माझ्या हृदयामध्ये मी साठविलेले आहेत. आता सद्गुरू हृदयात साठवलेले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे? या संसाररूपी सागरातून तारलेलं आहे. आता ज्ञानोबाराय म्हणू शकले असते सद्गुरू आम्ही देव्हाऱ्यात ठेवलेले आहेत. ठीक आहे, ज्या संसारपुरातून श्रीगुरूंनी तारलं असं ज्ञानोबाराय म्हणतात, तो संसारपूर बाह्य नाही आहे. लक्षात आलं का?
जसं आपण एखाद्या पुरामध्ये अडकलो आणि कोणीतरी दयाळू असलेला मनुष्य, पट्टीचा पोहणारा वगैरे, त्याने आपल्याला काय केलं, वाचवलं. आपण त्याच्या प्रती काय राहतो, कृतज्ञ राहतो. याने मला जीवदान दिलं, माझा जीव त्या प्रसंगी काय केला, वाचवला. पण हा जो पूर असतो नदीला आलेला, हा बाह्य आहे, लक्षात आलं का? पण हा संसार रूपी पूर जो आहे तो कुठे आहे, तो आत आहे, अंतःकरणात आहे. अज्ञान कुठे आहे, आत आहे. त्याची प्रतीती बाहेर आपल्याला येते आहे अज्ञानानं, भ्रमानं, ही गोष्ट वेगळी. पण आहे कुठे, हा संसार आत बसलेला आहे. आणि ह्या आत असलेल्या अज्ञानरूपी संसारपुरातून सद्गुरूंनी तारलं. म्हणून त्या सद्गुरूंना आम्ही धारण कुठे केलं, हृदयात धारण केलं. आता आपण काय करतो, श्रीगुरूंचे फोटो रूपानं, प्रतिमा रूपानं कुठं लावतो, देव्हाऱ्यामध्ये. ते काही वावगं आहे असं नाही, अवश्य लावलेच पाहिजेत. कारण कधीतरी त्या फोटोंकडं, त्या प्रतिमांकडं पाहता पाहता ते कुठे जातील, आतमध्ये जातील. पण आतमध्ये गेल्याशिवाय काही पर्याय. श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी, श्री गुरूंची जी उपासना करायची, त्यांचं जे ध्यान करायचं. आता ध्यान कुठं केलं जातं, म्हणजे ध्यान घरात केलं जातं, पण आतमध्ये ना, लक्षात आलं का? हा, बाह्य प्रतिमा ठेवली जाते आलंबनासाठी. बाह्य विषयांकडे जी वृत्ती धावते आहे, तिला तिथून परांगमुख करून एका ठिकाणी लावण्यासाठी काहीतरी आपल्याला एक आलंबन म्हणून ठेवलं जातं. कारण आलंबना वाचून चित्त एकाग्र सामान्य माणसाचं होणंच शक्य नाही आहे. पण ते आलंबनसुद्धा जे ठेवलं जातं कशासाठी, चित्त ऐकाग्र्याकरता, एकाग्र होण्याकरिता. आणि ते बाह्य प्रतिमा, तिचंच ध्यान कुठं करायचं आहे, अंतःकरणामध्ये. कारण ध्यान करत असताना आपण काय करतो, डोळे मिटत असतो. भले प्रतिमा समोर असते, पण तिला पाहत पाहत तेच चित्र कुठं घेऊन जायचं आहे, आतमध्ये. ज्ञानोबा म्हणतात, मज हृदयी सद्गुरू. सद्गुरूंना मी माझ्या हृदयामध्ये साठवलेलं आहे, ज्यांनी या संसारपुरातून मला तारून नेलं. आणि मग पुढे उभी काय आहे, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणूनच माझा आत्मानात्मविवेकावर म्हणजे अध्यात्मज्ञानावर अत्यंत आदर आहे. आता हे जरा वेगळंच वाटतं. ज्यांनी या संसारपुरातून तारून नेलं ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत, इथपर्यंतचा विषय वेगळा वाटतो. आणि म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. आता ज्यांनी संसारपुरातून तारून नेलं त्यांना हृदयात धारण करणं ठीक आहे, इथपर्यंत एक विषय आहे असं वाटतं. आता पुढे म्हणायला काय पाहिजे होतं, म्हणून विशेषे अत्यादरू श्री गुरूंवरी. लक्षात आलं? गुरूंनी तारून नेलं म्हणून त्यांना हृदयात धारण केलं. ना आदर कोणाविषयी, विवेकाविषयी. हे जरा वेगळंच बोलणं, जरा वेगळंच वाटतं की नाही. पण गोष्ट अशी आहे, श्रीगुरु म्हणजे नेमकं काय? श्रीगुरु म्हणजे शरीर का? श्रीगुरु म्हणजे कोणी विशिष्ट व्यक्ती का? तर तसं नाही. तर श्रीगुरु म्हणजे त्यांचा उपदेश. श्रीगुरु म्हणजे त्यांनी दिलेलं ज्ञान. श्रीगुरु हे काही कोणी विशिष्ट देहधारी व्यक्ती, त्याला श्रीगुरु म्हणण्यात येत नाही. ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं जे जे वर्णन केलेलं आहे ते देहादिकाला धरून केलेलं नाही. आमचे श्रीगुरू 5 फूट 6 इंच, गौरवर्ण, मध्यम बांधा, सरळ नाक, असं काही वर्णन कुठेही आढळत नाही. ती वर्णनं करतो पण आपण करत असतो. आमचे श्रीगुरू उंचच उंच, त्यांच्यासारखी देहयष्टीच नाही. आपली बुद्धीच स्थूल. लक्षात आलं का? आपली दृष्टीच बाह्य. म्हणून आपण श्रीगुरूंचं वर्णन करताना त्यांच्या देहाचं किंवा त्यांच्या देहसंबंधी त्यांच्याकडे असलेल्या लौकिक गोष्टींचंच काय करत असतो, वर्णन करतो. आमचे श्रीगुरू फार मोठे का, त्यांच्याकडे 100 एकर जमीन आहे. लक्षात आलं का? ही वर्णन आपली
अज्ञानी लोकांची. ज्ञानोबारायांनी श्रीगुरूंचं जिथे जिथे वर्णन केलेलं आहे, नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. आता माझा मराठाची बोलू कौतुके म्हटलंय, पण सगळं संस्कृत सामासिक पदच आपल्याला दिसून येतात. आता इथं ते अमृतानुभवातील आरंभाचे 5 श्लोक लिहिलेले आहेत. ज्ञानोबारायांनी संस्कृत भाषेमध्ये उत्कृष्ट लिहिलेला आहे. आपल्यावर उपकार म्हणून त्यांनी मराठीत ग्रंथ निर्मिती केली, नाहीतर संस्कृतमध्ये सुद्धा अत्यंत उत्कृष्ट ग्रंथ त्यांनी लिहिला असता, पण मग आपल्याला काय त्याचा उपयोग झाला असता. आता ते 5 श्लोक लिहिलेत, तेच कळायची पंचायत आहे. यदक्षरमणाख्येयमानंदमजमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. सगळे श्लोक पहा, त्या सगळ्या श्लोकांमध्ये जे वर्णन केलं ते परब्रह्माचं दिसतंय. आणि काय म्हणतात, निवृत्तीनाथ महाराजांचं हे काय आहे वर्णन आहे, तर निवृत्तीनाथ महाराजांना ते परब्रह्म रूपात पाहतात. त्यांच्या दृष्टीनं श्री गुरु म्हणजे कोणी विशिष्ट व्यक्ती नाही. तसंही आपण अनेक वेळेस चिंतन करत आलो. मोठे मोठे महात्मे आपल्याला सांगत आलेले आहेत की आपला हा संप्रदाय हा व्यक्तिपूजक नाही, हा तत्वपूजक आहे. व्यक्ती हे त्या तत्ववहनाचं केवळ माध्यम आहे. ती ज्ञान परंपरा अक्षुण्ण रीतीनं अखंड रीतीनं पुढे चालण्याकरिता त्या शरीराचा केवळ त्या परब्रह्मतत्वानं काय केलेला आहे, आश्रय धारण केलेला आहे. जर त्या परब्रह्मतत्वानं त्या विशिष्ट शरीराचा आश्रय धारण केला नसता तरी का ह्या उपासती आकळता तो ज्ञानोबाराय म्हणतात, तर आपल्या उपासनेला काही विषय झाला असता का. म्हणून त्यांनी काय केलं, ते विशिष्ट शरीराचा देहाचा काय केला आश्रय धारण केला. पण श्रीगुरु म्हणजे काही देह नव्हे, विशिष्ट व्यक्ती नव्हे, तर श्रीगुरु म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हे साक्षात कोण आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हे साक्षात उघडे परब्रह्म. लक्षात आलं का. ज्ञानोबारायांनी अभंगाधिकामध्ये देखील निवृत्तीनाथ महाराजांचं असंच वर्णन केलेलं आहे. मग गुरु म्हणजे जर साक्षात परब्रह्म असतील तर त्या गुरूंचा जो उपदेश आहे तो ही परब्रह्म स्वरूपच आहे. त्यांनी केलेला उपदेश म्हणजेच श्री गुरु आहेत. त्या संतांची खरी पूजा, संतांना आवडणारी पूजा, तिचा प्रकार तुकोबारायांनी सांगितलेला आहे. ही बाह्य पूजा ठीक आहे, करावी लागते. त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपल्याला जे जे करणं शक्य आहे, शास्त्रमान्य आहे, ते तर आपण करतो. पण तुकोबाराय म्हणतात आपलं आपलं आचरण शुद्ध ठेवणं ही संतांची खरी काय आहे, पूजा आहे. काय सुरुवात, शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त, वित्त धन इत्यादी संतांच्या पूजेला लागत नाही. आपली आपली चर्या आचरण शुद्ध ठेवणं, त्यांच्या उपदेशाचं यथार्थ पालन करणं हीच संतांची खरी काय आहे, पूजा आहे. संत पूजेसाठी द्रव्याधिकांची अपेक्षा नाही. लक्षात आलं. नाहीतर बऱ्याच संतांची सेवा गरिबांच्या वाट्यालाच येत नाही. संतांनी जो बोध दिला, जे ज्ञान दिलं, जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या मार्गाने चालणं हीच त्या संतांची, त्या श्रीगुरूंची खरी काय आहे, पूजा आहे. नाहीतर मग केवळ त्यांची स्तुती स्तोत्र गायची, केवळ गुरु महिमा गायचा, केवळ बाह्य लोटांगणं त्यांना घालायची आणि त्यांनी केलेल्या उपदेशाकडं दुर्लक्ष करायचं. तसं तर चाललेलं तसंच दिसतंय.
जगामध्ये ते उत्तरेमध्ये एक ब्रह्मलीन रामानंद सरस्वती म्हणून एक मोठे महात्मे होऊन गेले. नर्मदेच्या काठी मार्कंडेय संन्यास आश्रम नावाचा आश्रम आहे त्यांचा. माझ्या सद्भाग्यानं मी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 2 महिन्याचा काळ त्यांचं दर्शन केलेलं आहे आणि पाहिलेलं आहे, थोडी सेवा केलेली आहे. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. ते म्हटले उत्तर भारतामध्ये ते गावाचा जो प्रमुख असतो त्याला ठाकूर किंवा चौधरी असं म्हणतात. आपल्याकडे जसं पाटील सरपंच वगैरे असतात तसे. एका गावामध्ये काय झालं, 2 शेजाऱ्यांची भांडणं झाली. कशावरून? एकाच्या घरातील सांडपाणी हे दुसऱ्याच्या घरासमोरून तसंच वाहत होतं. त्याने काही व्यवस्थित योजना केलेली नव्हती, गटर असं किंवा अंडरग्राऊंड जमिनीच्या खालून असं काही प्रवाहित केलेलं नव्हतं. त्याचं सांडपाणी याच्या दारातून व्हायचं, याला त्रास व्हायचा. त्याला सांगून पाहिलं, त्याने काय ऐकलं नाही. म्हणून तक्रार गेली पंचायतीमध्ये. मग पंचायत भरली. ते गावाचा प्रमुख आणि लोक पंच बसलेले आहेत. त्या दोघांना बोलवणं धाडलेलं आहे. ते दोघंही आले. तो जो ठाकूर होता गावचा प्रमुख, त्याने विचारलं, का रे, याने तुझ्याविषयी जी तक्रार केलेली आहे खरी आहे का? हो खरी आहे म्हटले. मग मी तुला आज्ञा देतो की उद्यापासून तुझ्या घरातील सांडपाणी त्याच्या दारातून वाहिलं नाही पाहिजे. तो माणूस काय म्हणाला, ठाकूरजी आपकी आज्ञा शिरसावंद्य है. त्या ठाकूरला आनंद झाला. एकाच सांगण्यात काम झालं, शिक्षा करण्याचं काही कामच राहिलं नाही. तो काय म्हटला, आपण केलेली आज्ञा मला शिरोधार्य आहे. आपण मला आज्ञा दिली, आपकी आज्ञा शिरसावंद्य है, लेकिन पाणी वही से जाएगा. लक्षात आलं का? मग काय उपयोग शिरसावंद्य शब्दाचा प्रयोग केला नुसता? आता ही जी गोष्ट आहे ही आपल्या जीवनात आपल्याला दिसून येते. कशी? भगवंत आपल्या समोर प्रकट झाला, का रे माझं अस्तित्व मान्य करतो की नाही? हो देवा. मग मी तर आस्तिक आहे, तुझी रोज काय करतो? पूजा करतो. मी सांगितलेली गीता तिचा पाठ करतो का? हो. मग माझा नियम आहे, रोज 2 अध्याय वाचल्याशिवाय मी तर जेवतच नाही म्हटले. मग देवानं प्रश्न केला, माझी पूजा करतो का? हो, नित्यानं मी पूजा करतो म्हटले. मग देवानं विचारलं, मग मी गीतेत सांगितलं तसं वागतो का? नाही, पाणी वही से जाएगा. लक्षात आलं? ही आपली परिस्थिती आहे. आपले श्रीगुरु जे कोणी असतील, ज्यांना आपण मानत असू, असे संत पुरुष असतील, त्यांची बाह्य पूजा वगैरे आपण सगळं करू, पण त्यांनी सांगितलंय असं वागलं पाहिजे ते मात्र आपल्याकडून घडत नाही. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालणं हीच खरी त्यांची काय आहे? पूजा आहे. त्यांनी दिलेला बोध, त्यांनी केलेला उपदेश, त्याचं पालन करणं, त्याचं अखंड स्मरण ठेवणं हीच त्यांची काय आहे? पूजा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझा या विवेकावर काय आहे? अत्यंत आदर आहे. कारण विवेक कोणी दिला? बोध दिला. मज सांगा ते बोध कोणी दिला? सद्गुरूंनी दिला, संतांनी, श्रीगुरूंनी दिला. संत तेथ विवेका असणे, ते विवेकाचे गाव, ते विवेकाचं गाव आहेत. विवेक प्राप्तीचं ते एकमेव केंद्र आहेत. विवेकाची प्राप्ती कुठे होते? संतांच्या जवळ. पुण्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमो यदि भवेत कृतिनो जनस्य अज्ञान हेतुकृत मोह महांधकारो नशेत तदा हृदयमेति महान विवेकः. त्या महान विवेकाचा लाभ आपल्याला कुठे होतो? त्या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर होतो. तुकोबाराय देखील म्हटले की नाही, बैसता संतांची संगती कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणजे मला विवेकाची प्राप्ती झाली. आपलं कोणीच नाही, देवच आपला आहे. बैसता कळो आले कमळा, आपले कोणीच नव्हते, निश्चय चित्ती दृढ झाला. हे असं होणं याला म्हणतात विवेकाची प्राप्ती होणं. चंद्रिका शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेका असणे की जी. जिथे संत आहेत तिथे कोण आहे? विवेक आहे. मी तेवढंच सांगितलं होतं. असं आहे ते उदाहरण म्हणून दिलं ज्ञानोबरायांनी बरं का. हा सिद्धांत आहे की संत जेथे असतात तिथे विवेक असतो. परंतु ज्ञानोबरायांनी त्या यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा हा
तो सिद्धांत सांगण्याकरिता बरेच काय केले, दृष्टांत दिले आणि अनेक सिद्धांतांना दृष्टांत बनवून आपल्यासमोर सादर केलेला आहे. असो, हा जो विवेक त्यांनी दिला त्या विवेकावर माझा काय आहे, अत्यंत आदर आहे. संतांचा आदर करायचा म्हणजे कोणाचा आदर करायचा? श्रीगुरूंचा आदर करायचा म्हणजे कशाचा नेमका आदर करायचा? तर त्यांनी केलेल्या उपदेशाचा आदर करायचा. आपण त्या उपदेशाचा अनादर करतो आणि बाह्य जो त्यांचा आदर आपण करतो आहोत असं काय करतो, भासवतो. स्वतः सह जगाला देखील काय करत असतो, भासवत असतो. ज्ञानोबाराय म्हणतात त्या श्रीगुरूंनी मला हा जो विवेक दिला त्या विवेकाविषयी माझा काय आहे, अत्यादरू, अतिशय आदर आहे. थोडा बहुत आदर नाही, अत्यादर. सतत स्मरण मला त्या विवेकाचा आहे, जो विवेक त्या संत पुरुषांनी त्या श्रीगुरूंनी मला दिला. त्या विवेकाचं थोडंसं चिंतन आपण पाठीमागं केलं. त्या विवेकामध्ये, त्या विचारामध्ये आत्मविचार, तत्वविचार आणि ब्रह्मविचार असे साधारणतः 3 भाग त्याचे होऊ शकतात. आत्मविचार म्हणजे मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे इत्यादी विचार त्याला म्हणायचं आत्मविचार. तत्वविचार म्हणजे जगताचा विचार, कथम इदम जातम, हे कसं काय झालं, को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति ह विचार स्वयमीदृशः, या जगताचा नेमका कर्ता कोण आहे हा तत्वविचार झाला. आणि जो ब्रह्मविचार, परब्रह्माचं स्वरूप काय आहे त्याचा जो विचार आहे तो ब्रह्मविचार. हा 3 प्रकारचा काय आहे, विचार आहे, विवेक आहे. त्या एक ग्रंथच आहे भगवान भाष्यकारांचा, विवेक चूडामणी, त्या नावाचा काय आहे स्वतंत्र एक आणि प्रसिद्ध असलेला काय आहे ग्रंथ आहे. प्रस्थानत्रय भाष्याची जणू ती प्रस्तावनाच मानल्या जाते. ज्याला प्रस्थानत्रय शिकणं शक्य नाही त्याने कमीत कमी विवेक चूडामणी ग्रंथाचा काय करावा, अभ्यास करावा. किंवा ज्यानं प्रस्थानत्रय अभ्यासलेलं आहे परंतु आता संपूर्ण प्रस्थानत्रयाला आवर्तन कमी वेळेत करता येणं शक्य नाही, त्यानं या ग्रंथाचा काय करावा, विचार करावा. आम्ही त्या हरिपाठाच्या प्रवचनांसंबंधी एकदा हेच उदाहरण देऊन बोललो होतो की ज्ञानोबरायांचं समग्र जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये प्रवेश करण्याचं द्वार म्हणजे हरिपाठ असं म्हणा, किंवा संपूर्ण वाङ्मय ज्याने अभ्यासलेलं आहे त्यालाही त्या संपूर्ण वाङ्मयाला थोड्या वेळात आवर्तन करण्याचं हे काय आहे, माध्यम आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, अभंगगाथा हे मोठमोठे जे ग्रंथ आहेत ते शिकणं ज्याला शक्य नाही त्याने कमीत कमी हरिपाठ शिकावा. किंवा ते सगळे ग्रंथ जो शिकलेला आहे त्याला देखील त्या सगळ्याला आवर्तन काही अर्ध्या तासात करता येणं शक्य व्हावं म्हणून देखील हरिपाठ ग्रंथ त्याच्याकडं पाहिलं जातं. तसाच विवेक चूडामणी नावाचा काय आहे ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये मोठमोठे चांगले असे प्रसिद्ध श्लोक आहे. को नाम बंधः कथमेश आगतः कथम प्रतिष्ठास्य कथम विमोक्षः कोसावनात्मा परमः क आत्मा तयोर्विवेकः कथमेतदुच्यताम. त्या श्रीगुरूंना तो शिष्य प्रश्न करतो की को नाम बंधः, बंध कशाला म्हणायचं, कथम एष आगतः, एषः कथम आगतः, बंधू कुठून आला, कथम प्रतिष्ठास्य, अस्य प्रतिष्ठा कथम, याला प्रतिष्ठा कुठून आहे, कथम विमोक्षः, या बंधनापासून आमची सुटका कशी होईल, को सावनात्मा, आत्मा कशाला म्हणतात, परमः क आत्मा, परमात्मा कशाला म्हणतात, तयोर विवेकः कथम एतद उच्यताम, त्यातील विवेक काय आहे हे मला हे श्रीगुरू कृपा करून स्पष्ट करून सांगा. संतांकडे गेल्यानंतर देखील हेच विचारलं पाहिजे ना, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, हे विचारलं पाहिजे. म्हणजेच विवेकाची पृच्छा आपण संत पुरुषांकडे केली पाहिजे. असो, श्रीगुरूंनी
मला प्रदान केलेला जो विवेक आहे त्या विवेकाविषयी माझा काय आहे, अतिशय आदर आहे, नितांत पूज्य भाव आहे, अतिशय श्रद्धा आहे. त्या विवेकाच्या ठिकाणी अति आदर असण्याचं कारण हे आहे की त्या विवेकाच्या प्राप्तीनं आत्मज्ञान प्राप्त होतं. आत्मज्ञानाच्या प्राप्तीकडे किंवा आत्मज्ञान प्राप्तीचा जो मार्ग आहे तो विवेकापासूनच पुढे जात असतो. विवेकच नसेल तर आत्मज्ञान कसं काय होईल, लक्षात आलं का? म्हणून त्या श्रीगुरूंनी उद्धाराचं साधन म्हणून जो विवेक मला प्रदान केला त्याविषयी माझ्या मनामध्ये काय आहे, अत्यंत आदर आहे. संतांनी केलेला उपदेश, त्या उपदेशाविषयी अत्यंत आदर असणं हाच खरा त्या संतांविषयीचा आदर आहे. आता आपल्यापैकी असा कुणी असेल का जो तुकोबारायांना मानत नाही, ज्ञानोबारायांना मानत नाही, नामदेवराय, आज नामदेवरायांची पुण्यतिथी आहे, नामदेवरायांना मानत नाही, असं एक तरी असेल का? नाही, सगळे आपण मानतो. पण हे मानणं काही तितकंसं खरं नाही. ज्यावेळेस त्यांनी केलेला जो उपदेश आहे त्याच्याविषयी अत्यंत आदर आपल्या मनात राहील, त्याच वेळेस आपण त्या संत पुरुषांविषयी अत्यंत आदर ठेवत आहोत हे म्हणणं योग्य राहील. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्यांनी या संसारपुरातून मला तारून नेलं, उपदेश करून बोध देऊन या संसारपुरातून मला तारून नेलं. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो, दोनदा सांगितलं. आता उद्धरलो गुरुकृपे, गुरुकृपेनं माझा काय झाला, उद्धार झाला. या संसार सागरातून मी तरलो. जेणे हा संसार पुर तारिलो तो सद्गुरू मज हृदयी. ज्यांनी ह्या संसारपुरातून मला तारलं ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत. म्हणून विवेकावरी विशेषे अत्यादरू, म्हणून त्यांनी प्रदान केलेला जो विवेक आहे त्या विवेकाविषयी किंवा त्या विवेकावर माझा काय आहे, अत्यंत आदर आहे. सगळ्या ओव्या घेण्याचा प्रयत्न करू आपण. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. या ओवीत आणि पुढच्या ओवीमध्ये दृष्टांत ज्ञानोबारायांनी सांगितलेले आहेत. जैसे डोळ्या अंजन भेटे, ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळतं कोणाच्या, पायाळूंच्या. अध्यारूत घ्यायचं, जो पायाळू मनुष्य आहे त्याच्या डोळ्याला अंजनाचा ज्यावेळेस लाभ होतो त्यावेळी दृष्टीसी फाटा फुटे, त्यावेळी दृष्टी फाकते, विस्तारते, तिला एक सामर्थ्याचा विशेष काय फुटतो, फाटा फुटतो, दृष्टीचा काय होतो, विकास होतो. आणि मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी, मग वास पाहिजे तेथ महानिधी प्रगटे. मग ज्या बाजूला पाहावं तेथे भूमिगत असलेल्या द्रव्याचा मोठा ठेवा दिसू लागतो. उदाहरण दिलं त्यांनी की जैसे डोळ्या अंजन भेटे. तो पायाळू जो मनुष्य आहे त्या पायाळाच्या डोळ्यामध्ये एक विशेष प्रकारचं अंजन घातलं असता त्याला भूमिगत द्रव्य दिसतं, अशी एक प्राचीन समजूत आपल्या समाजामध्ये काय आहे, रूढ आहे. तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. ज्ञानोबारायांनीच म्हटलेलं आहे. सहज त्याला या भूमीच्या आत असलेलं धन दिसू लागतं. पण तो काय असला पाहिजे, अगोदर पायाळू मनुष्य असला पाहिजे. आणि पायाळू असून पुन्हा दिव्यांजन, त्याला ते विशेष प्रकारचं तयार केलेलं अंजन ते त्याच्या नेत्रामध्ये घातलं तर त्याला भूमिगत द्रव्याचा काय होतो, लाभ होतो. तसंही अंजन नेत्रामध्ये घातलं तर दृष्टीदोष जातात किंवा दृष्टी काय होते, चांगली होते, अशी समजूत आहे म्हणा. किंवा हे खरं आहे. आपल्या लहानपणी नाही का आई आपल्या डोळ्यात काय घालत असते, काजळ घालत असते. त्याच्या मागची देखील काय आहे, ती कारण आहेत. ते काजळ विशेष पद्धतीने काय केलं जात असावं, तयार केलं जात असावं. मग जर त्या सामान्य काजळानं जर दृष्टी चांगली होत असेल तर दिव्यांजन त्या मांत्रिकानं विशेष विधीपूर्वक तयार केलेलं जे अंजन आहे ते त्या पायाळाच्या नेत्रात घातलं असताना त्या पायाळू पुरुषाला या
भूमीमध्ये असलेले जे गुप्त साठे आहेत द्रव्याचे ते काय होऊ लागतात, दिसू लागतात. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. म्हणजे ज्या बाजूला पाहावं म्हणजे जेथे काय असेल द्रव्य असेल तेथे. आता इथं सूक्ष्मता आहे थोडी चिंतनात. ते म्हटले वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. आता या भूमीमध्ये द्रव्याचे साठे आहेत ही गोष्ट खरी आहे, पण सर्वत्र आहेत का? मग सर्वत्र जर असतील वास पाहिजे तेथ प्रगटे, तर मग दिव्यांजन आणि पायाळाची गरजच नाही, खांदायचं की तिथं द्रव्याचे साठे प्राप्त होतील. मग आपल्याला वाटतं हे काही चुकीचं लिहिलंय का? मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. त्याला फक्त काय प्राप्त होईल? दृष्टी तर प्राप्त होईल ना. त्या पायाळू पुरुषाला दिव्यांजन त्याच्या डोळ्यामध्ये घातल्यानंतर काय प्राप्त होईल? दृष्टी. दृष्टी प्राप्त झाल्यानंतर काय होईल? इतरांना जे दिसत नाही ते फक्त दिसू लागेल, पण असेल तर दिसेल ना. असं तर सामर्थ्य प्राप्त होणार नाही, त्याने जिथं पाहावं तिथं धन निघेल असं नाही ना. जेथे असेल तेथे त्याला ते काय होईल? दिसू लागेल. इथं काय म्हटलं? वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. तर ज्ञानोबरायांचा बोलण्याचा भाव असा दिसतो की हे बाह्य अंजन भले दिव्यांजन असेल आणि हा पायाळू पुरुष त्याच्या डोळ्यात ते अंजन घातलेलं असताना जेथे कुठे धनाचा साठा असेल तो त्याला स्पष्ट दिसतो. पण श्री गुरूंनी हे कृष्णांजन एकदा का डोळ्यात घातलं की तो जेथे पाहिल जेथे तेथे देखे तुझीच पाऊले. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. अशी अवस्था त्याला काय होते? प्राप्त होते. म्हणून वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधीवर महानिधी म्हटलेला आहे. आता या भगवत दर्शन किंवा भगवंत याच्या व्यतिरिक्त महानिधी आहे का दुसरा? सोनं वगैरे निधी म्हणा त्याला, महानिधी कसं म्हणता येईल? लक्षात आलं का? धन म्हणता येईल, पण महाधन म्हणायचं असेल तर परमार्थ महाधन, परमार्थालाच काय म्हणण्यात येईल? महाधन म्हणण्यात येईल. विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंत काळीचे. हे विठ्ठलालाच काय म्हटलेलं आहे? नारायणालाच धन म्हटलेलं आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, नारायण हेच काय आहे? धन आहे. तो नारायण दिसू लागेल कुठे? वास पाहिजे तेथ जेथे पाहिल तेथे. हे एक उदाहरण म्हणून त्यांनी दिलं. आपण तेवढंच घ्यायचं की ज्याप्रमाणे पायाळू पुरुषाच्या डोळ्यामध्ये विशेष प्रकारचं तयार केलेलं अंजन घातलं असताना या भूमीमध्ये असलेले जे भूमिगत द्रव्याचे साठे आहेत ते त्याला ज्याप्रमाणे दिसू लागतात. अजून एक उदाहरण दिलं. का चिंतामणी झाली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञान देवो म्हणे. का चिंतामणी हाती झालया. का म्हणजे अथवा. हे उदाहरण नसलं पटलं तर आणखी ज्ञानोबराय उदाहरण सांगतात. उदाहरणांना काही कमी नाही आहे. 3,500-4,000 हजार दृष्टांत जवळजवळ ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी दिलेले आहेत. पण ज्ञानोबरायांनी दिलेला दृष्टांत ज्ञानोबरायांनाच कमी वाटला म्हणून पुढचा जर त्यांनी दिलेला असेल तर मग ती मागची ओवी ठेवली कशाला? ते प्रश्न आहे. जर हा दिलेला दृष्टांत कमी वाटला म्हणून ज्ञानोबरायांनी पुढच्या दृष्टांताची जर योजना केली असेल तर मग ती आपण जसं लिहित असताना त्याच्यापेक्षा अधिक सुंदर वाक्य जर आपल्याला सुचलं आणि लिहिलं तर मागचं काय करतो आपण? खोडून टाकतो की नाही? मग तसं ती ओवी ठेवली नसती ना. मग या अनेक दृष्टांत दिलेल्या ज्या ओव्या आहेत किंवा अनेक जे दृष्टांत दिलेत त्याच्या मागचं काय कारण असावं तर मला असं वाटतं. आता मला असं वाटतं याला काही किंमत नाही असं मीच वारंवार सांगत आलेलो आहे, पण तरी देखील सांगतो धाडसान. जेवढे लोक आहेत ते काही एका अधिकाराचे नाहीत. प्रत्येकाचा अधिकार काय आहे? भिन्न आहे. कुणाला कोणत्या उदाहरणाने तो सिद्धांत पटेल हे काही सांगता येत नाही. त्या प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे. पिंडे पिंडे मतीर भिन्न. आणि त्या बुद्धीमध्ये असलेले संस्कार भिन्न आहेत. प्रत्येकाची क्षमता भिन्न आहे. विचार जी शक्ती आहे ती देखील काय आहे? भिन्न आहे. कुणाला एखाद्या दृष्टांताने त्याचं काय होऊ शकतं? पूर्ण समाधान होऊ शकतं. अतिचिकित्सक मनुष्य असेल तर त्या पूर्वीच्या दृष्टांताची चिकित्सा करत बसेल. म्हणून ज्ञानोबराय त्याच्या बुद्धीची कक्षा जाणून पुढचा काय करत असतात? दृष्टांत देत असतात. म्हणजे एखाद्या
सिद्धांताला समजावून सांगण्याकरिता ज्ञानोबारायांनी दिलेले जेवढेही दृष्टांत असतात तेवढेही तेथे उपयोगी असतात, म्हणूनच तेवढे ठेवलेले असतात. नाहीतर मग ते मागचे कशाला ठेवले असते असं मला वाटतं. लक्षात आलं का? आता मीच सांगत असतो हे मला वाटतं, याला काही किंमत नाही आहे संप्रदायामध्ये. ज्ञानोबारायांना काय वाटतं, संतांना काय वाटतं, यालाच काय आहे आपल्या या व्याख्यानामध्ये महत्त्व मोल दिलेलं आहे. असो का म्हणजे अथवा ज्ञानोबाराय म्हणतात हा दृष्टांत कमी पडला म्हणून नाही, ज्याला पटत नसेल त्याने आता लक्ष द्यावं. का चिंतामणी झाली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. का चिंतामणी हाती झालया, अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हाती झालया म्हणजे हस्तगत झाल्यावर मनोरथी सदा विजयवृत्ती, मनोरथ नेहमीच काय होतात, सिद्धीस जातात. तैसा श्री निवृत्ती मी पूर्ण काम ज्ञानदेव म्हणे. त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथ महाराजांमुळे माझे सर्व मनोरथ पूर्ण झालेले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात. का चिंतामणी झालया हाती, चिंतिलेली इच्छिलेली वस्तू देणारा एक विशेष मणी, त्याला काय म्हणायचं, चिंतामणी. चिंतामणी कल्पतरू कामधेनू, कामधेनू कल्पतरू, चिंतामणी आवडीची धणी पुरविती तुकोबाराय म्हणतात. हे जे ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, कल्पतरू हा वृक्ष असेल, कामधेनू ही गाय असेल, चिंतामणी हा मणी असेल, हे काय करतात, कल्पिलेलं देतात असं पुराणातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणून ज्ञानोबाराय उदाहरण देतात की चिंतामणी हाती झालया, चिंतामणी हाताशी जर आला तर सदा विजयवृत्ती सदा मनोरथी, त्याचे मनोरथ सतत काय होतात, विजयीच होतात. कोणताही प्रयत्न न करता केवळ मनोरथातच सर्व फळ मिळण्याचं काय त्याला मिळू शकतं. हे दिलं उदाहरण. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. त्याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथांमुळे मी पूर्ण काम झालो आहे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, फलद्रूप झालेल्या आहेत असे ज्ञानदेव म्हणतात. एखाद्याला चिंतामणी प्राप्त झाल्यानंतर त्याने काहीही न करता केवळ इच्छिलेली वस्तू त्याला काय होते, प्राप्त होते. त्याने जे जे काही मनोरथ केलेले आहेत, ज्या ज्या इच्छा उराशी बाळगलेल्या आहेत, त्या सतत त्याच्या काय होतात, सर्वच त्या पूर्ण होतात. सदा विजयवृत्ती, सतत त्या काय होतात, फलद्रूप होतात. अगदी त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी जो पूर्ण काम झालेलो आहे, मी ज्या ज्या इच्छा उराशी बाळगलेल्या आहेत त्या सगळ्या काय झालेल्या आहेत, पूर्ण झालेल्या आहेत. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ज्या ज्या इच्छा आम्ही केल्या त्या सर्व इच्छा आमच्या काय झाल्या, पूर्ण झालेल्या आहेत. कारण कोणामुळं, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांमुळे. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी श्री गुरुला काय म्हणतात, जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद द्रुम बीजप्ररो हनावणी. अकल्पनाख्य कल्पतरो, हा कल्पतरू तरी कल्पिलेली वस्तू देईल, पण निर्विकल्प परब्रह्माची प्राप्ती हे आमचे श्री गुरुरूपी कल्पतरू आम्हाला प्राप्त करून देतील. या संतांचे हे देणे कल्पतरू हुणी दुने, परिसा परिसा अगाध देणे चिंतामणी ठेंगणा असं म्हटलेलं आहे. चिंतामणीसुद्धा चिंतिलेली वस्तू देईल, परंतु श्रीगुरु अचिंत्य असलेल्या परमात्म्याचं दर्शन करून देतील. कामधेनू ही काय करेल, ज्या गोष्टीची कामना आपण करू ती वस्तू आपल्याला आणून ती देईल, परंतु परब्रह्म निष्काम, तो हा गवळ्या घरी निष्काम असलेला तो परमात्मा, त्याची प्राप्ती आपल्याला श्रीगुरूंच्या कृपेनं होते. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मी जो पूर्ण काम झालो, म्हणजे माझ्या संपूर्ण इच्छा काय झाल्या, पूर्ण झाल्या. कुणामुळं, श्रीनिवृत्ती. तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री गुरु निवृत्तीनाथांमुळं माझ्या सर्व इच्छा काय झाल्या, पूर्ण झाल्या.
त्या अमृतानुभवामध्येच अशी एक ओवी आहे की निवृत्तीनाथ महाराजांनी मला जे काही दिलं ते मी काही वाचेच्या हाती देऊ इच्छित नाही. म्हणजे मला ते सांगता येणं काय नाही आहे, शक्य नाही आहे. किंबहुना श्रीनिवृत्ती ठेविलो असे जये स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची या. आता वाणीनं तेच सांगता येणं शक्य आहे. म्हणजे या भौतिक जगातील ज्या गोष्टी आहेत त्याचंच वर्णन काय करू शकते, वाणी करू शकते. परंतु श्रीगुरूंच्या कृपेनं परब्रह्मस्वरूपाची मला प्राप्ती झालेली असल्यामुळं त्या परब्रह्मस्वरूपापर्यंत ही वाणी पोहोचूच शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, किंवा मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, जे भगवंताचं स्वरूप आहे ते मन आणि वाणीच्या पलीकडचं आहे. वाणी तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. मग श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांनी ज्या स्थितीत मला नेऊन घातलं, म्हणजे परब्रह्मस्वरूपाशी माझं ऐक्य करून दिलं, आता त्यांनी जे काही माझ्यासाठी केलं ते मी वाणीच्या हाती कसं काय देऊ. ते काय देऊ हाती वाचेची या. आपल्या घरातील मौल्यवान वस्तू ठेवलेली जी तिजोरी, तिची चावी, ती काय लहान मुलाच्या हाती देता येणं शक्य आहे का. किंवा जो कोणी तेवढा विश्वासू नसलेला कोणी नोकर वगैरे असेल त्याच्या हाती देणं शक्य आहे का. त्याच्या हाती ती देता येऊ शकत नाही. वाणीनं त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही आहे. ज्या मंगलाचरण किंवा श्रीगुरू नमन ज्ञानोबरायांनी केलेल्या आहेत त्या नमनांमध्ये अनेक ओव्या आपल्याला अशा सापडतात. त्याची सुरुवात मला सांगा बरं. पराप्रमेय प्रमदा विलासिया. मला तेवढंच पद आता आवश्यक असल्यामुळे तेवढंच मला आठवलं. परा अप्रमेय प्रमदा. परावाणीला ही अप्रमेय अविषय असलेली जी स्थिती, तीच जणू प्रमदा, तरुण सुंदर स्त्री, तिच्याशी नित्यरत होणारे आमचे श्रीगुरू आहेत. म्हणजे परावाणीचाही जो अविषय आहे किंवा जी स्थिती विषय होत नाही. लक्षात आलं का. या वैखरी वाणीचा तर विषयच सोडून द्या, पण परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी असा जो क्रम आहे ना उलटा, परावाणी शेवटची वाणी, त्या परावाणीला ही जी स्थिती काय आहे अविषय आहे, त्या स्थितीचं वर्णन वैखरी सोडून द्या, परावाणी देखील करू शकत नाही अशी स्थिती. ती स्थितीच म्हणजे प्रमदा, तरुण सुंदर असलेली स्त्री आणि तिच्याशी नित्यरत होणारे आमचे श्रीगुरू आहेत. त्या मुक्ती स्थितीशी तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरे आता दिवसचारी. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. तिथं ते वाणीलाही अप्रमेय, परा अप्रमेय, पराप्रमेय असं तिथं तो विच्छेद आहे त्याचा. परावाणीला ही जी स्थिती अविषय आहे त्या स्थितीरूपी प्रमदेशी विलास करणारे आमचे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत. मग परावाणीलाच जी स्थिती अविषय आहे तेथे ती स्थिती वैखरी वाणीचा विषय कसा होईल. पण ते काय देऊ हाती वाचेची या, असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. का चिंतामणी जाल या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाला असता आपले मनोरथ नेहमी सिद्धीस जातात, त्याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांमुळे माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. 3 ओव्या झाल्या, 6 होत्या या श्रीगुरु नमनातील. 3 ओव्या राहिलेल्या आहेत. आजची वेळ आपली संपलेली आहे. 25, 26 आणि 27 या राहिलेल्या ज्या ओव्या आहेत यामध्ये हे श्रीगुरूंना केलेलं नमन काय होणार, पूर्ण होणार. तैसा पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. ह्या 27व्या ओवीपर्यंत आज आपण थांबूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज
विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. पसायदान हे जे खळाची व्यंकटी सांडो. तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरु बंसी महाराज. सद्गुरु जोग महाराज की जय.